खेडेगावांच्या वातावरणात बजेट चालू आहे. आराम आणायचे. तुम्हाला काल तशा सूचना दिल्या असतील तर तुम्ही करा. तुम्हाला काल सूचना दिली आहे. मॅडम एकाच प्रकारचं त्याच्यावर बाकीचे पण घेतले पाहिजे. आता इथे नगरसेवक कोण नाही आहे, पहिले ते बाहेर काढा. नाही नगरसेवक नाही आहे. बोलू नये अशी माझी इच्छा आहे. हे स्पष्ट आहे. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी नगराध्यक्षाशी बोलायचं. नगरसेवकांनी एकमेकांशी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. हे स्पष्ट आहे. नगराध्यक्ष जे अधिकार आहे ते नगराध्यक्षांचे आहे. ऐकू घ्या. जे काही बोलायचं आहे ते नगराध्यक्षाशी सर्वांनी बोलायचं. इकडचं माझी विनंती नगराध्यक्षांना अशी आहे की आता 2 नंबर 28 नंबर पासून ते सर्वे विषय जे आहेत ते विकासाचे आहेत. तर माझी विनंती आहे आपल्याला आणि सभागृहाला की सर्व वार्डातले विषय आहेत. प्रत्येक वार्डातले जे आहे जर कोणाचे राहिले असतील, कोणाला वाटत असेल की कोणाला कमी झालं, कोणाला जास्त आलं, तर नगराध्यक्षांकडे त्यांनी द्यायचे त्यांचे विषय, ते त्यांचे विषय टाकून घेतील. आता 42 असतील एका वार्डाचे, तर ज्यांच्याकडे नसतील त्यांनी 84 विषय द्यायचे असं माझं मत आहे. ते विषय सुद्धा नगराध्यक्ष. आम्ही विरोधासाठी विरोध करणारे नाही आहेत. जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणू आणि जे वाईट आहे त्याला वाईट म्हणण्यासाठी आम्ही कधीच कोणालाच घाबरायची काही गरज नाही आम्हाला. त्यामुळे आम्हाला ज्या गोष्टीला विरोध करायचा होता, आमच्या पूर्ण महायुतीच्या गटानं आम्ही त्याला विरोध केलेला आहे. ज्याला समर्थन द्यायचं ते समर्थन दिलेलं आहे. सर्वात मुख्य मुद्दा होता त्या बाजारामध्ये जे दुकानं आहेत त्या दुकानासंदर्भात. ते दुकानं बांधताना 2008 रोजी 57 लोकांचा ठराव झालेला होता आणि त्या लोकांना दुकानं मिळावीत असा ठराव झालेला होता. त्यामुळे त्यांना दुकानं मिळावी या संदर्भामध्ये आम्ही तिथं सूचना दिलेली आहे. 60 लोकांच्या संदर्भामध्ये महाशय न्यायालयाने स्टे दिलेला आहे तात्पुरता. परंतु ते 60 सोडले तर बाकी पहिले 57 लोकांना द्या, त्यानंतर आम्ही त्याचा जाहीर लिलाव करा. अन्यथा आम्ही न्यायालयात बाब मागणार आहे. आम्ही ज्या विषयाला विरोध केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही महाशय जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार करणार आहे. आम्ही नगराध्यक्षांची सुद्धा अशा बाबतीमध्ये पोच घेतलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये जे चांगले विषय असतील त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही, परंतु जेही चुकीचे विषय वाटत असतील त्यांना आम्ही पुरेपूर विरोध करू.